तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा मी या चॅनेलवरती. तर आज आपण एसी सर्किटवरचे नेक्स्ट क्वेश्चन सिरीज पाहणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 1 तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की हा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ क्यू फॅक्टर ऑफ सेरीज आर एल सी सर्किट. सेरीज आर एल सी सर्किटचा क्यू फॅक्टर काय असतो हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. क्यू इज इक्वल्स टू 1/r अंडर रूट एल अपॉन सी, आर इंटू अंडर रूट एल अपॉन सी, 1/r अंडर रूट सी अपॉन एल आणि आर अंडर रूट सी अपॉन एल. ठीक आहे, तर क्यू फॅक्टर आपल्याला सिरीज आर एल सी सर्किटचा विचारलाय. तर मी हे सिरीज आर एल सी सर्किट काढतो. इथे हा आर, हा एल आणि हा सी. ठीक आहे, इथं मी एक व्होल्टेज सोर्स अप्लाय केला. हा आर, हा एल मुळे क्रिएट होणारा एक्सेल आणि या सी मुळे क्रिएट होणारा एक्स सी, हा आपला सर्किट मधला करंट. ठीक आहे, तर जसं आपण पाहिलं क्यू फॅक्टरची डेफिनेशन काय होती बरं. क्यू फॅक्टर जर तुम्हाला आठवत असेल तर काय होतं, 2 पाय इंटू मॅक्सिमम एनर्जी स्टोर्ड, डिवायडेड बाय, ठीक आहे, डिवायडेड बाय एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. डिवाइडेड बाय एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. क्यू फॅक्टर इज इक्वल्स टू 2 पाय इंटू मॅक्सिमम एनर्जी स्टोर्ड बाय दॅट इलेमेंट अपॉन एनर्जी डिसिपेटेड बाय दॅट इलेमेंट पर सायकल. ही त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन आहे. पण आपण काय लक्षात ठेवलेलं, क्यू फॅक्टरला आपण टॅन फाय सोबत रिप्ले हे केलं, लक्षात ठेवलेलं. क्यू फॅक्टरला लक्षात कशासोबत ठेवलेलं आपण, टॅन फाय. ठीक आहे, टॅन फाय सोबत. टॅन फायचा फॉर्म्युला काय होता, टॅन फाय इज इक्वल टू काय असतो, आपण काय लिहिलेलं, एक्स एल अपॉन आर और एक्स सी अपॉन आर. ठीक आहे, नाव सिमिलरली क्यू फॅक्टर इज व्हॉट, क्यू फॅक्टर इज इक्वल्स टू एक्सेल अपॉन आर. एक्सेल म्हणजे काय असतं, ओमेगा इंटू एल. ठीक आहे, एक्सएल इज इक्वल्स टू व्हॉट, 2 पाय एफ एल. तर या आपण 2 पाय एफ ला आपण काय म्हणतो, ओमेगा म्हणतो. नाव इथं काय येणार मग, ओमेगा इंटू एल डिवायडेड बाय आर इज इक्वल्स टू एक्स सीचं काय असतं, 1/ओमेगा सी. ठीक आहे, म्हणून 1/ओमेगा सी इंटू आर. सिमिलरली या ओमेगाची व्हॅल्यू जर आपण, ओमेगा इज इक्वल्स टू 1/√LC ही जर व्हॅल्यू पुट केली आपण यामध्ये, तर आपल्याला फॉर्म्युला काय म्हणतो क्यूचा, 1/r अंडर रूट एल अपॉन सी. हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो क्यू फॅक्टरचा. ठीक आहे, तर हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर. ठीक आहे, तर आता आपल्याला फॉर्म्युले काय लक्षात ठेवायचे आहेत, की आपल्याला फॉर्म्युले हे लक्षात ठेवायचे आहेत. क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला काय, क्यू फॅक्टर इज इक्वल्स टू 2 पाय इंटू मॅक्सिमम एनर्जी स्टोर्ड अपॉन एनर्जी डिसिपेटेड पर सायकल. ठीक आहे, आणि क्यू फॅक्टरला लक्षात ठेवण्यासाठी आपण टॅन फायला आपण लक्षात ठेवणार. टॅन फाय इज इक्वल्स टू आपण काय केलेलं, एक्सेल अपॉन आर और एक्स सी अपॉन आर. नाव एक्सेल इज इक्वल्स टू 2 पाय एफ एल, म्हणजे 2 पाय एफ म्हणजे तर आपला ओमेगा असतो, म्हणून ओमेगा आणि हा राहिलेला एल डिवायडेड बाय आर इज इक्वल्स टू 1/ओमेगा सी इंटू आर. हे जे घेतलं आपण, आणि यामध्ये ओमेगाची जर व्हॅल्यू 1/√LC, हे अंडर रूट पूर्ण बरं का, 1/√LC जर आपण पुट केले यामध्ये, तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळतं, 1/r अंडर रूट एल अपॉन सी. हे आपल्याला आन्सर मिळेल. नाव आता यामध्ये आणखीन काय विचारू शकतात. आता इथं सिरीज आर एल सी आहे ना, इथं आपल्याला जर विचारलं पॅरलल आर एल सी, तर पॅरलल आर एल सीला फक्त काही नाही, सगळे फॉर्म्युले रिव्हर्स करायचे. तर हा फॉर्म्युला उलटा, हा फॉर्म्युला उलटा, मग हा पण फॉर्म्युला रिव्हर्स होते. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय येतो, आर ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, आर इंटू अंडर रूट सी अपॉन एल. हा फॉर्म्युला येतो पॅरलल आर एल सीचा. ठीक आहे, पॅरलल आर एल सीला हा फॉर्म्युला, सिरीज आर एल सीला हा फॉर्म्युला. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. इथं 1/r, इथं क्वेश्चन मध्ये कसं फसवलं बघितलं का, आर आणि 1/r यामध्ये आपण आपल्याला कन्फ्युज केले. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित, 1/r अंडर रूट एल अपॉन सी हा फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे, नाव क्वेश्चन नंबर टू इज दॅट अ सिरीज आर एल सी सर्किट रेझोनेट्स ॲट 1 MHz ॲट फ्रिक्वेन्सी 1.1 MHz, सर्किट इम्पिडन्स विल बी. ठीक आहे, तर आपल्याला सर्किटचा इम्पिडन्स विचारलाय की काय असणार आहे. आपल्याला एक सिरीज आर एल सी सर्किट आहे, ते कितीला रेझोनेट होते म्हणजे रेझोनन्स कंडिशन कधी येते त्याची, 1 MHz ला. म्हणजे एफ नॉट हा किती आहे त्याचा, 1 MHz.
ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय जर मी त्याची फ्रिक्वेन्सी जर वाढवली 1.1 मेगाहर्ट्ज केली तर त्याच्यावर काय त्याचा इम्पिडन्सवर काय फरक पडेल, इम्पिडन्स त्याचा कसा चेंज होईल, आपल्याला हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. नाव आपल्याला काय करायचं की त्याची इम्पिडन्स त्याची डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागेल. मी करंटची एक डायग्राम ड्रॉ करतो. यामध्ये करंट कसं व्हेरी होतं बरं, सिरीज मध्ये असा. ठीक आहे. हा करंटची आहे आणि इम्पिडन्सची त्याच्या रिव्हर्स डायग्राम. ठीक आहे. इम्पिडन्स असा, हा करंट विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी, विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी हा आहे इम्पिडन्सचा. ठीक आहे. करंट कसं होतो, सुरुवातीला वाढत वाढत जातो रेझोनन्स कंडिशनला, ही रेझोनन्स कंडिशन आपण असं अज्युम करूया. ठीक आहे. या रेझोनन्स कंडिशनला करंट काय होतोय आपला मॅक्सिमम आहे, करंटची व्हॅल्यू मॅक्सिमम का, कारण की इम्पिडन्स आपला कमी असतो. सिमिलरली तुम्ही इथं बघू शकता इम्पिडन्स आपला कसा होतोय, कमी होतोय. ही एफ नॉटची कंडिशन आहे, ही एफ नॉटची कंडिशन आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय काय, बघा हा एफ नॉट जो आहे हा दिलाय आपल्याला 1 मेगाहर्ट्ज फॉर एक्झाम्पल. जर मी आणखीन जर माझी फ्रिक्वेन्सी वाढवली तर सर्किटचा इम्पिडन्स मध्ये काय इफेक्ट होईल, म्हणजे हा इम्पिडन्स काय होईल असा प्रश्न विचारलाय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं लेक्चरमध्ये, जर आपण एफ नॉट पेक्षा फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे या साईडला जर गेलो तर आपलं सर्किट काय होणार आहे, इंडक्टिव्ह असतं. इंडक्टिव्ह म्हणजे काय की आपला एक्स एल जास्त असतो आणि या साईडला काय असतो आपला, या साईडला कॅपॅसिटिव्ह म्हणजे एक्स सी जास्त असतो. आता तुम्ही हे फॉर्म्युल्याने पण बघू शकता, आपल्याला लय लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. आता एक्स एलचा फॉर्म्युला काय, 2πf इंटू एल. ठीक आहे. आता एफ किती आहे सुरुवातीला 1 मेगाहर्ट्ज आहे. जर मी आणखीन आता एफ सेकंड केसला किती 1.1 मेगाहर्ट्ज आहे. मग जर इथं 1.1 जर मी मल्टिप्लाय केलं तर एक्सेल ऑफकोर्स इन्क्रीज होणार आपला, कारण की आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतोय, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतोय त्यामुळे एक्सेल इन्क्रीज होतोय. त्यामुळे जर एक्सेल इन्क्रीज झाला तर सर्किट आपलं कसं होणार, इंडक्टिव्ह होणार. त्यामुळे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, इंडक्टिव्ह सर्किट. हे आलं लक्षात की काय केलं आपण. आता मला एक सांगा, जर इथं फ्रिक्वेन्सी 1.1 दिली, इथं जर फ्रिक्वेन्सी दिली असती 0.9 मेगाहर्ट्ज अशी जर दिली असती तर आता आपण काय केलं, फ्रिक्वेन्सी काय केली, आता आपण कमी केली, फ्रिक्वेन्सी कमी केली. मग एक्ससीचा फॉर्म्युला काय, 1/2πfc. ठीक आहे. आता मी फ्रिक्वेन्सी कमी केली म्हणजे हा एफ कमी केला मी, हा एफ जर मी कमी केला तर हे ऑटोमॅटिकला आपला एक्ससी इन्क्रीज होणार आहे. एक्ससी काय होणार, इन्क्रीज होणार, कारण की एफ आपण कमी केला त्यामुळे एक्ससी इन्क्रीज होणार. त्यामुळे सर्किट आपलं कॅपॅसिटिव्ह. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं की एफ नॉट जिथं असतो हा एफ नॉट आहे आपला. ठीक आहे. हा रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपली, रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी केली की सर्किट आपले इंडक्टिव्ह होणार, रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी केली की आपलं सर्किट कॅपॅसिटिव्ह होणार. तर आपल्या या एक्झाम्पलमध्ये आपली फ्रिक्वेन्सी वाढवलेली त्यामुळे आपला आन्सर आहे इंडक्टिव्ह. ठीक आहे. तर जर विचारलं आपल्याला की ह्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी केली तर आन्सर येणार कॅपॅसिटिव्ह. तर हा होता क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 3, बँडविड्थ ऑफ अ सिरीज आरएलसी सर्किट. बँडविड्थ काय असते. ठीक आहे. बँडविड्थ काय असते आपली, जसं आपण बँडविड्थच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की बँडविड्थ. ठीक आहे. तर बँडविड्थ काय असते, आर अपॉन एल ही असते सिरीज आरएलसी सर्किटची बँडविड्थ. आता बँडविड्थ म्हणजे आपण काय धरलेलं की ही अशी फ्रिक्वेन्सीची रेंज असते की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम पॉवर डिसिपेटेडच्या हाफ पॉवर डिसिपेट होते, तर त्याला आपण बँडविड्थ म्हणतो. आणि त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे ना. आपण जनरली बँडविड्थला आपण कसं दाखवतो, बँडविड्थ म्हणजे काय असतं, बँडविड्थ इज इक्वल्स टू F2 मायनस F1, म्हणजे अप्पर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी आणि मायनस लोअर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी या दोघांची वजाबाकी म्हणजे बँडविड्थ असते. तो ग्राफ तुम्हाला आठवत असेल, असा ग्राफ होता जनरली, या टाईपमध्ये असा ग्राफ होता आणि ही एक फ्रिक्वेन्सी आणि ही एक फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मध्ये असते ती बँडविड्थ असते. ठीक आहे ना. अशी आपण बँडविड्थ, आपण जनरली ही बँडविड्थ घेतो एवढी, ही असते F2 आणि हा असतो F1. ठीक आहे. अशी डॉटेड 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 मध्ये असते आणि ही आपली करंटची वेव्हफॉर्म असते आय नॉट. ठीक आहे. तर ही बँडविड्थ असते F2 मायनस F1 विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. आणि ही जे आपण हे जे पॉइंट आपण ड्रॉ करतो, हे कुठल्या लाईनला पॉइंट ड्रॉ करतो, जेव्हा करंट आपला किती असतो 1/√2 टाइम्स ऑफ आय नॉट असतो, त्यावेळी आपण ती लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे. तर ती बँडविड्थ म्हणजे F2 मायनस F1 या दोघांचा डिफरन्स घेतो, त्याला अगेन आपण कसं लिहिलेलं होतं, आर अपॉन
एल और आर अपॉन 2πL असं असतं. ते त्याच्या युनिटनुसार घ्यायचं. जर युनिट जर आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये F2 - F1 आहे तर आर अपॉन 2πL म्हणून घ्यायचं. ठीक आहे. तर हा होता बँडविड्थ. अगेन आपण काय करूयात की बँडविड्थचा अगेन एक फॉर्म्युला होता. बँडविड्थ इज इक्वल्स टू F0 अपॉन Q. ठीक आहे. म्हणजे बँडविड्थ इज इक्वल्स टू F0 अपॉन क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर काय असतो सिरीज RLCचा 1/R √L/C. ठीक आहे. हा एक बँडविड्थचा फॉर्म्युला होता F0 अपॉन Q. हा एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात असू देत. ठीक आहे. तर बँडविड्थचा आन्सर काय R अपॉन L ही आपली बँडविड्थ असते. तर नेक्स्ट सिरीजमध्ये आपण आणखी नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. थँक्यू.